मित्रांनो, आजपासून नवीन लपंडाव आणि नवीन खेळ सुरू होणार आहे. फायनली आता तेजस्विनी कामत सरकार बनायला तयार आहे. सरकारशी लढायला, तिला उद्ध्वस्त करायला फायनली आता तेजस्विनी तयार झाली आहे. त्याचबरोबर आता सखीने ठरवलंय मनस्विनीचं रक्त मिळवायचं आणि त्यानंतर प्रूव्ह करायचं की मनस्विनी खरी तेजस्विनी कामत नसून ती मनस्विनी आहे, ती सरकार आहे. तर सखी मनस्विनीचं खूप मोठं सत्य आता जगासमोर आणणार आहे. पण आता कान्हाने तेजस्विनीला कसं कन्व्हिन्स केलं आणि यांचा आता नेमका प्लॅन तरी काय आहे, आपण सगळं बघूया आजच्या भागात. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज 16 जुलै, तर आजचा भाग सुरू होतो. आता सकाळची वेळ असते, अपर्णाची सगळी तयारी वगैरे झाली असते, पूजा वगैरे करून झाली असते. अपर्णा आता पूर्ण घरात असा कापूर फिरवते. तितक्यात तिथे आता तेजस्विनी येते. अपर्णाचं लक्ष जातं तेजस्विनीकडे आणि 2 सेकंड तिला समजतच नाही की काय सुरू आहे. त्यानंतर अपर्णा लगेच तेजस्विनीला मिठी मारते आणि म्हणते, तेजस्विनी. आता दोघी कित्येक वर्षानंतर भेटल्या असतात आणि दोघीही खूप खुश असतात. इथे आता काय होतं, आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं. जेव्हा सखी आणि कान्हा एकदम छोटे होते, 5-6 वर्षाचे, तेव्हाची ही गोष्ट आपल्याला दाखवली जाते. तेव्हा तेजस्विनी किर्लोस्करांकडे आली होती आणि त्यानंतर अपर्णा छान हळदी कुंकू लावते तिच्या खास मैत्रिणीला म्हणजे तेजस्विनीला. तितके धावत पडत तिथून लहानपणीचे सखी आणि कान्हा येतात आणि खूप मस्ती करत असतात, दंगा घालत असतात. आणि लहानपणचा कान्हा त्याच्या मैत्रिणीला म्हणजे सखेला त्याची बासरी दाखवत असतो. त्यानंतर त्यांना बघत तेव्हा तेजस्विनी अपर्णाला म्हणते, अपर्णा किती गोड आहेत ना ग दोघे. त्यावर अपर्णा म्हणते, हो ना, किती गोड दिसतंय, यांना कोणाची नजर नको लागायला. आणि मग आपल्याला आजचा सीन दाखवला जातो. आता तेजस्विनी अपर्णाला विचारते, तू कशी आहेस. अपर्णा म्हणते, माझं जाऊ दे, तू सांग, तू कशी आहेस आणि इथे कधी आलीस. त्यानंतर तेजस्विनी म्हणते, सांगते, तुला सगळं सांगते. तेजस्विनी तिचे अश्रू वगैरे पुसते आणि त्यानंतर परत एकदा तेजस्विनी गळा भेट घेते आपल्या जुन्या मैत्रिणीचा. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखीच्या खोलीत पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग सुरू असते. आता सखी म्हणते, सरकार कसं पाडायचा त्यासाठी काहीतरी आयडिया शोधलीच पाहिजे. तिथे आता सगळेच असतात, मीनाक्षी काकू, परशू आणि गौतम काका. तर त्यावर आता परशू म्हणतो सखीला, हो ना, तिने खूपच काळजीपूर्वक डाव आखलाय. मीनाक्षी म्हणते, नाहीतर काय, तेवढी हुशार ती आहेच. आता गौतम काका म्हणतात, मला नाही वाटत अजून तिच्या विरोधात आपल्याला काही सापडेल. मला असं वाटतं की सध्या आपण प्रॉपर्टी पेपर्स कुठे आहे हे शोधण्याकडे फोकस करायला पाहिजे. सखी म्हणते, काका ते तर आपण शोधतच आहे, पण माझं मन मला सांगतंय की अजून काहीतरी पुरावा आहे. माझं गट फिलिंग मला सांगतंय काहीतरी समोर आहे, फक्त ते शोधायला हवं. आणि बघा मित्रांनो, काय होतं, गौतमच्या डोक्यात अशी खतरनाक आयडिया येते. पण आता काय होतं, परशू म्हणतो, अगं सखी, पण नेमका इथे कबीर नाही आहे. मीनाक्षी म्हणतो, हो ना, तो असता की नाही तर काहीतरी सोल्युशन त्याने दिलंच असतं. तर सखी आता चिडतेच आणि म्हणते, आपणच त्याची काळजी करतोय, त्याला आहे का आपली काळजी. अरे त्याला मी इतकं म्हणत होते की थांब थांब, आपण काहीतरी प्लॅनिंग करणार आहे, पण नाही. आता आपण इथे जे काही करतोय त्यापेक्षा महत्त्वाचं त्याला त्याचं ऑफिसचं काम वाटलं. आणि आता सखी म्हणते चिडतच, नक्की तो ऑफिसलाच गेलाय की अजून कुठे गेलाय काय माहिती. एक तर त्या मनस्विनीने माझं डोकं जाम केलं, तिचं नाव जरी काढलं तरी माझं रक्त खवळतं. आणि त्यात हा कबीर अजून एक ॲड झाला. तर बघा मित्रांनो, आता गौतम काका म्हणतात, रक्त. अगं सखी, मिळालं उत्तर. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि तेजस्विनी आता अपर्णाला म्हणते, इतके सगळे म्हणजे वादळं माझ्या आयुष्यात आली आणि तेजस्विनीने आता सगळं सांगितलंय की तिला माने वाचवलंय. अपर्णा आता हे ऐकून अपर्णाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, खरं सांगते, तुला माने वाचवलं आणि इतके दिवस ते तुझ्यावर लक्षही ठेवून होत्या. तेजस्विनी मान डोलावते आणि म्हणते, हो. तितक्यात तिथे आता मा येतात. अपर्णा तर डायरेक्ट जाऊन हक करते माला आणि म्हणते, मा, मला सगळं कळलंय, तुम्ही तेजस्विनीला वाचवलंय. हा योगायोग नाहीये मा, तुम्हाला माहिती नाहीये मा, तुम्ही तेजस्विनीला वाचवून तुम्ही माझ्यासाठी काय केलंय तुम्हाला नाही माहिती. खरंच मा, तुमचे खूप खूप आभार. आता मा पण खुश असतात. पण आता मा आता त्या म्हणतात, चांगलं आहे, तुमच्या सुनेनं म्हणजे सखीने आपल्या सासू सुनेत फूट पाडली होती
आणि विणबाईनं सगळं येऊन छान केलंय असं दिसतंय. आता अपर्णा त्यावर काहीच बोलत नाही. ती टॉपिक चेंज करते आणि तेजस्विनीला विचारते, कधी जाणार आहे सखीला भेटायला? तितक्यात तिथे आता कान्हाची एंट्री होते. म्हणजे कान्हा ऑफिसला गेलाच नाही, त्याला इथे यायचं होतं तेजस्विनी समोर मोठा प्रस्ताव मांडण्यासाठी. तर काय होतं, कान्हा येतो आणि म्हणतो, आई ती वेळ अजून यायची आहे. इतक्यात आता त्यांची आणि सखी मॅडमची भेट नाही घडून देता येणार आहे. आणि कान्हाचं फायनली लक्ष जातं आणि म्हणतो, हे काय अगं, तुझ्याकडची छान अशी साडी दे त्यांना तयार कर. पण आता तेजस्विनी म्हणते, कशाला, ही साडी ठीकच आहे, कशाला बदलायची? कान्हा म्हणतो, बदलाव तर लागेलच, साडी सुद्धा आणि तुमचा हा मूळ स्वभाव सुद्धा. कान्हा म्हणतो, आता काळाची गरज आहे ही, तुम्हाला छान जन्म मिळाला तर नवीन, आता प्लीज आधी सारख्या नका राहू. पण तेजस्विनी म्हणते, कपडे बदलता येतील पण स्वभाव कसा बदलू? माझा मूळ स्वभाव जसा आहे तो तसाच राहील ना. पण मित्रांनो, खरंच खूप छान असतात मनाने. त्या आता तेजस्विनीला ट्रिगर करतात आणि म्हणतात, बघितलं का कबीर, ही अशी भोळी आणि मूर्ख बाई आहे. अरे म्हणूनच हिला मनस्विनीने आयुष्यातून दुसऱ्यांदा उठवलंय, दुसऱ्यांदा. कान्हा म्हणतो, असं काय बोलताय तुम्ही? तर म्हणतात, मी असंच बोलते, तुला माहिती आहे ना रे, मला गोड गोड बोलताच येत नाही. ही अशी भोळी आहे ना, म्हणूनच हिने हिचा नवरा गमावला. हिला नाही रे, हिला काहीच नाही, ध्येय नाही, अपेक्षा नाही, आला दिवस पुढे ढकलायचा, हिला फक्त इतकंच माहितीये. तर हे सगळं मुद्दाम म्हणतात, पण त्यांचा हेतू चांगला असतो यामागे. त्यांना वाटत असतं की खरंच तेजस्विनी चेंज व्हावी. आणि ऐका, आता पुढे म्हणतात, काही नाही रे, दुबळी बाई आहे ही. कान्हा म्हणतो, अहो काय बोलताय, कुठलीही स्त्री दुबळी नसते. जर ठरवलं ना तर प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गा असते. कान्हाला इथे सखीची आठवण येते. सखीने मागे असंच म्हटलं होतं कान्हाला, की ठरवलं तर प्रत्येक स्त्री दुर्गा होऊ शकते आणि तीच काळाची गरज आहे. आज प्रत्येक स्त्रीने दुर्गा व्हायलाच हवं. तर कान्हाला आता हे सगळं आठवतं बरं का. आणि कान्हा म्हणतो, लव्ह यू बेबी सरकार. आणि आता सगळ्या बाया कान्हाकडे बघतात. कान्हाच्या आता रिअलाइज होतं. कान्हा म्हणतो, ते सापडली, सरकार पाळण्याची एक आयडिया सापडली. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. तर आता गौतम सांगतो की त्याला काय सुचलंय ते. गौतम म्हणतो, अगं सखी, तुझा एकदा ऍक्सिडेंट झाला होता, तेव्हा तुला रक्ताची गरज होती. तुझं ब्लड ग्रुप रेअर आहे, बॉम्बे ब्लड ग्रुप. तर मित्रांनो, मी तेव्हा पण सांगितलं होतं तुम्हाला की बॉम्बे ब्लड ग्रुप त्याला असं नाव यासाठी दिलं जातं की कारण अशा रेअर ब्लड ग्रुपचा जो माणूस आहे तो पहिल्यांदा बॉम्बेमध्ये आढळला होता, म्हणून त्याला असं नाव दिलं जातं. असो, तर आता गौतम काका म्हणतात, आम्ही मनस्विनीला रिक्वेस्ट केली होती तुला रक्त द्यायला, कारण तुझ्या आईचं आणि तुझं रक्तगट सेम आहे. आणि आम्हाला तेव्हा वाटायचं की तेजस्विनी तीच बाई आहे. पण तेव्हा त्या मनस्विनीने तुला रक्त द्यायला नकार दिला होता, कारण तिचं आणि तुझं ब्लड ग्रुप मॅच होणं शक्यच नाहीये. पण आता सखीला प्रश्न पडतो. सखी म्हणते, काका पण नंतर तिने तर मला रक्त दिलं होतं ना. आता सखीला आणि परशु मीनाक्षीला याची आयडिया नसते, कारण हे सगळं बोलणं कान्हा, गौतम, मनस्विनी आणि दाभाडे मावशी यांच्यातच झालं होतं. तर गौतम आता सखीला खरं सांगतो आणि म्हणतो, नाही, तिने तुला रक्त नव्हतं दिलं, तिने लपून तेजस्विनी वहिनीला नर्सच्या वेशात आणलं होतं आणि वहिनीला फोर्स केलं होतं तुला रक्त द्यायला. आणि आपल्याला ते जुने सीन्स दाखवले जातात जेव्हा सरकारने म्हणजे या मनस्विनीने नाही म्हटलं होतं सखीला रक्त द्यायला. आणि मग कसं तेजस्विनीला तिने आणलं होतं नर्स बनून. आणि गौतम आता सांगतो, हे सगळं मला तेव्हा कळालं जेव्हा मी त्या अंधाऱ्या कोठडीत तेजस्विनी वहिनीला शोधलं होतं. आता सखी म्हणते, बाप रे काका, हा तर खरंच मोठा क्लू आहे. म्हणजे माझा ब्लड ग्रुप बॉम्बे ब्लड ग्रुप आहे आणि बाबांचा ओ पॉझिटिव्ह होता. आणि आईची जी प्रेग्नन्सी फाईल आहे ना माझ्याकडची, त्यामध्ये आईचं ब्लड ग्रुप पण आहेच. आणि सखी आता गौतम काकाला म्हणते, जर त्या मनस्विनीने मला रक्त द्यायला त्यावेळी नकार दिला होता, याचा अर्थ असाच होतो की तिचा आणि माझा ब्लड ग्रुप मॅचच होत नाही. आता सापडलं उत्तर. आता सखी सगळ्यांना म्हणते, आता आपण त्या मनस्विनीचं रक्त मिळवायचं. पुढे आता सखी म्हणते, मग थोडक्यात काय, आपल्याला हे कळेल की तिचा रक्तगट आणि माझा रक्तगट वेगळा आहे. थोडक्यात काय, आपल्याला हे सिद्ध करता येईल की ती माझी आई नाही आहे. तर मोठा प्रश्न असा की मीनाक्षी म्हणते, रक्त कसं मिळवायचं, म्हणजे ती काही स्वतःहून देणार नाही ना. सखी म्हणते, देईल.
त्यासाठी एक ट्रॅप लावावा लागेल. आणि मित्रांनो, आता इथे सीन शिफ्ट होतो. कान्हा म्हणतो आता तेजस्विनीला, इतके दिवस जे त्या मनस्विनीने केलं ते आता इथून पुढे तुम्हाला करायचंय. आता अपर्णा आणि मा प्रश्नातच पडतात आणि तेजस्विनी सुद्धा. पुढे आता कान्हा सांगतो, 12 वर्ष गेली, 12 वर्ष ती मनस्विनी सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत तेजस्विनी बनून वावरत होती ना. आता तिचाच डाव तिच्यावर उलटवायचा आहे. तेजस्विनी म्हणते, मला नाही कळलं, तुला नेमकं काय म्हणायचंय? तर आता कान्हा स्पष्ट सांगतो, आता या वेळेला तेजस्विनीला मनस्विनी व्हावं लागेल. तर मित्रांनो, तेजस्विनीला झटकाच लागतो आणि ती पहिली तर नाहीच म्हणते. पण इथे आता त्याआधी सीन शिफ्ट होतो. ही जी विकृत बाई आहे ही मनस्विनी, बघा आता काय करते. कुल्फी बिचारी एकटीच सापशिडी खेळत असते. तिचा जो डाईस आहे ना खेळायचा तो खाली पडतो. तिथे आता ही मनस्विनी येते. ती तो डाईस उचलते आणि म्हणते, वा, तो अभ्यास सोडून हे खेळतीये. तर बिचारी कुल्फी आता खूपच घाबरते. मनस्विनी म्हणते, आवडलं मला, तसंही मला तू अभ्यासात मागे राहिलेली हवी आहेस. चल बस आता माझ्यासोबत सुद्धा खेळ. तर बिचारी कुल्फी आता खूप घाबरते आणि ती उभीच असते. तर मनस्विनी तिच्यावर असे डोळे काढते आणि म्हणते, बस. तर कुल्फी आता सोफ्यावर बसते. आणि बघा मित्रांनो, ही मनस्विनी म्हणते, कुल्फी, गेम थोडा इंटरेस्टिंग करूया का? डायस टाकल्यावर तर 6 आलं तर तुला बक्षीस. ओके. आणि मित्रांनो, ही जी मनस्विनी आहे ती स्टीलची स्केल घेते हातात आणि कुल्फीला घाबरवते. तिचं म्हणणं असतं की जर 6 पडलं तर मी तुला मारणार. कुल्फीच्या लक्षात येतं आणि कुल्फी खूप घाबरते आणि कुल्फी बिचारी घाबरतच डाव टाकते आणि पहिल्याच डावात तिचा 6 पडतो. आणि मनस्विनी म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स, उप्स, तुझे तर 6 आले ग. आणि कुल्फी आता आणखीच घाबरते. कुल्फी बिचारी तिच्या हातावर दुसरा हात ठेवते आणि खूपच तिशी घाबरते. आणि मनस्विनी म्हणते, आता तुला बक्षीस. आणि ही मनस्विनी कुल्फीला त्या स्टीलच्या स्केलने आता मारणार असते. पण त्याआधी इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा म्हणतो की तुम्हाला आता मनस्विनी बनायचंय. मा म्हणतात कान्हाला, कबीर काय बोलतोयस? काहीतरी पटेल असं बोल कबीर. तेजस्विनी म्हणते, मी आणि मनस्विनी, नाही, मला नाही जमणार, खूप अवघड आहे हे. तर कान्हा म्हणतो, का नाही जमणार? तर तेजस्विनी म्हणते, म्हटलं ना खूप अवघड आहे हे, मी लगेच पकडले जाणार. कान्हा म्हणतो, नाही, उलट तुम्हीच हे करू शकणार, कारण आमच्यापेक्षा तुम्ही त्या मनस्विनीला जास्त चांगल्याने ओळखता. तुम्ही त्या मनस्विनीला अगदी लहानपणापासून ओळखता आणि आमच्यापेक्षा तुम्हाला तिची नस माहिती आहे. ती कशी वागते, कशी बोलते, ती काय करेल, काय करू शकेल, काय करू शकत नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि बाकी मी आहेच की, मी तुम्हाला ग्रूम करेल. तेजस्विनी कान्हाकडे बघते. कान्हा म्हणतो, म्हणजे ती आता कशी बोलते, कसं वागते, कशी रिॲक्ट करते, तिच्या सवयी काय आहे, ती खाते काय, मी सगळं तुम्हाला सांगेल, मी शिकवेल आणि मीच तुम्हाला मनस्विनी व्हायला मदत करेल. तुमचा सगळा लुक मी चेंज करेल आणि मी तुम्हाला मनस्विनी बनवून टाकेल. तर आता तेजस्विनीला हे अशक्यच वाटतं. तेजस्विनी म्हणते, नाही रे, हे खरंच खूप अवघड आहे. तू म्हणतोयस तसं मी बाहेरून मनस्विनी होईल सुद्धा, पण मी तिचा तो कपटीपणा कुठून आणू? आता तेजस्विनीचा पॉईंट पण बरोबरच आहे. तेजस्विनी कान्हाला समजावून सांगत असते आणि म्हणते, आम्ही दोघी खूप वेगळे आहोत, 2 टोकं आहोत. मी अशी साधी भोळी आहे. कान्हा म्हणतो, काय मिळवलं तुम्ही साधं भोळं राहून? कान्हा आता थोडा फ्रस्ट्रेटच होतो बरं का आणि म्हणतो, सांगा ना, काय भेटलं तुम्हाला इतकं साधं राहून? तुम्ही नवरा गमावला, मुलीपासून दूर राहिल्यात आणि 12 वर्ष एक टप त्या अंधाऱ्या कोठडीत घालवलं. एवढा त्रास सहन केला, इतके हाल भोगलेत, काय मग मिळवलं काय तुम्ही इतकं सगळं करून, साधं भोळं राहून? सांगा ना. जर आपल्याला मनस्विनीला ठेचायचं असेल तर तिच्यासारखं व्हावं लागेल. आता अपर्णाला आणि माला हे पटलं असतं. कान्हा जे काही बोलतोय ते त्यांना सगळं आता पटत असतं. आता कान्हा तेजस्विनीला कन्व्हिन्स करतो परत आणि म्हणतो, शत्रूला जर आपल्याला हरवायचं असेल तर त्याचे डावपेच आपल्याला समजावे लागतील. हे तुम्ही समजून घ्या, नाहीतर तुमची आणि सखीची आयुष्यात भेट होणार नाही. आता तेजस्विनी एकदम आश्चर्याने कान्हाकडे बघते. कान्हा म्हणतो, हो, मी खरं सांगतोय, एका टाकाच आता तुम्ही. आणि कान्हा आता मस्त मोटिवेट करतो पुढे आणि म्हणतो, तुम्ही ना एक काम करा, तुमच्या आयुष्याला काहीतरी अर्थ द्या, काहीतरी टार्गेट समोर टाका.
आत्तापर्यंत जे आयुष्य तुम्हाला मिळालं तुम्ही तशाच जगत आल्यात, त्यात कधीच काहीच बदल नाही केले. पण आता तुम्हाला ते सगळं करावं लागेल. मला बदल करावे लागतील. आणि जर तुम्ही असं केलं नाही तर विजय सत्याचा होणार नाही. कान्हा त्याचा टोन हाय करतो आणि म्हणतो, विजय वाईटाचा होईल आणि या युद्धात दुर्योधन जिंकेल. तुम्हाला हवंय का तसं? आता तेजस्विनी पण थोडी दचकते. ती कान्हाकडे बघते आणि मग म्हणते, मी तयार आहे. जे फायनली आता तेजस्विनी तयार झाली आहे. तेजस्विनी म्हणते, मी मनस्विनी व्हायला तयार आहे. कान्हा आता खुश होतो. अपर्णा आणि मा सुद्धा स्माईल करतात. तेजस्विनी आता म्हणते, आता मी काट्याने काटा काढणार. तर बघा मित्रांनो, इथे आता परत सीन शिफ्ट होतो आणि ही जी मनस्विनी आहे ती कुल्फीला त्या स्केलने मारणारच असते. पण सखी येते आणि स्केल पकडून घेते. ती आता कुल्फीला वाचवते. तर आता ही मनस्विनी रागातच सखीकडे बघते. सखीच्या डोळ्यात काहीच भीती नसते. सखी पण या मनस्विनीच्या डोळ्यात डोळे टाकून बघते. आता सखी ती स्केल काढून घेते मनस्विनीच्या हातातून आणि तिला म्हणते, काय ग मनस्विनी, आता तू इतक्या खालच्या थराला गेलीस? तुझी भीती जिवंत राहावी म्हणून या लहान मुलीला तू घाबरवतेस? इतकंच असेल ना तर माझ्यासोबत खेळून दाखव. सखी आता कुल्फीला म्हणते, कुल्फी बाळा तू वर जा. कुल्फी आता निघून जाते. पण त्याआधी ती एकदा घाबरते आणि मनस्विनीकडे बघते. तर सखी परत एकदा म्हणते, कुल्फी तू वर जा. बिचारी कुल्फी आता घाबरतच मनस्विनीकडे बघत निघून जाते तिथून. खरंच त्या कुल्फीवर त्या लहान बाळावर काय परिणाम होत असेल या मनस्विनीच्या असं वागण्याचा. असो तर आता ही मनस्विनी म्हणते, तिला तू वाचवलंस पण तुझं काय, तुला कोण वाचवणार? सखी म्हणते, ज्याचं नाव मी माझ्या नावापुढे लावते तो कबीर किर्लोस्कर. आता सखीला माहिती असतं की कान्हा नेहमी तिच्या सोबत खंबीरपणे उभा असणार आहे. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत कान्हा आता तेजस्विनीला तयार करणार आहे आणि तो म्हणतो, इट्स शो टाइम. आता प्रति सरकार बनून तिला मात द्यायची आहे. तर दुसरीकडे आता मनस्विनी सखीला चॅलेंज करत असते सापशिडी खेळताना आणि म्हणते, काहीही करा पण तुमचे सगळे प्लॅन मी उलटवलेत. तर दुसरीकडे आता कान्हा तेजस्विनीला म्हणणार आहे की आता असणार नवा खेळ आणि नवा लपंडाव. हा खेळ खेळायला अजून मज्जा येणार आहे. तर मित्रांनो, आपल्यालाही खूप मज्जा येणार आहे बघायला. आता सखी मनस्विनीचं रक्त कसं मिळवते ते पण बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भरपूर डायलॉग्स असतात, काही चुकलं असेल बोलण्यात तर प्लीज मला माफ करा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्या एका नवीन आणि धमाकेदार एपिसोडसोबत. येणारे एपिसोड्स पाहायला तुम्ही एक्सायटेड आहात ना? कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.